एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तुम्ही तो व्हिडिओ बघा. किती पोरी आहेत वरती? 1, 2, 3, 4 म्हणजे अशा बोटावर मोजण्या इतक्या नाही आहेत. बऱ्याच पोरी आहेत. आणि कोण आहेत त्यांच्यासोबत? डोनाल्ड भाऊ. म्हणजे काय करायचं असं लोकांचं तुम्ही सांगा. एप्स्टीन फाईल्स जेव्हा हे रिलीज झालं ना, तेव्हा हे सगळे एक्सपोज झालेले आहेत. आणि असे किस्से आहेत ना यात, की म्हणजे एवढे नेक्स्ट लेव्हल किस्से आहेत, की तुम्ही तुमची नियत, तुमची मानसिकता कुठल्या लेव्हलला तुम्ही घेऊन चाललेत ना, हे तुम्हाला कोणी जज नाही करू शकत. एखादा फेस, एखादा आयडल मानतो आपण त्या व्यक्तीला आणि तो कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असेल ना, हे तुम्ही जजच नाही करू शकत. लिहून देतो तुम्हाला. अशी नाव आहेत. पहिलं नाव घेतो बिल गेट्स. एस-टी-डी झाला त्या माणसाला, त्याच्यामुळे डिवोर्स झाला आहे त्याचा. त्याच्यानंतर आपले प्रेसिडेंट डोनाल्ड भाऊ, त्याचे तर लॉट्स ऑफ व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये आता इलॉन मस्कचं सुद्धा नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक रेअर म्हणलं तर स्टीफन हॉकिन्स. हा माणूस सायंटिस्ट आहे. त्याचे इमेज एक्सपोज झालेले आहेत त्या वेबसाईटवरती. त्याच्यानंतर मायकल जॅक्सन आणि बरेचसे बिझनेसमॅन आहेत. बरेचसे प्रेसिडेंट आहेत, बरेचसे बिझनेसमॅन आहेत. पण हे ॲक्च्युली हे काय आहे, की म्हणजे त्याचं आयलंड आहे एप्स्टीनचं. त्याचं नाव आहे जेफ्री एप्स्टीन. त्याच्या आयलंडवरती काय होतं, पार्टी होतात. पार्टी होतात तर अशा लेव्हलच्या पार्ट्या होतात ना, म्हणजे पूर्णपणे तुम्ही जे इमॅजिन करता ना, म्हणजे एक नेक्स्ट लेव्हलला, तिथपर्यंत पार्ट्या ठीक आहेत. त्याच्यानंतरनं काय होतं माहिती आहे का? त्याच्यानंतरनं होतं की माणसांचं अक्षरशः म्हणजे माणसांना खाल्लं जातं. आणि ती व्हिडिओ एक 2009ला व्हायरल झाले होते. ती ओरडू-ओरडू जगाला सांगत होते. त्याच्यानंतर तिचं काय झालं काय माहीत नाही. पण अक्षरशः ह्यांनी काय बोलायला सुद्धा वाटत नाही आहे मला. म्हणजे एकदम वेगळ्या लेव्हलला ह्यांनी हे केलेलं आहे. पण ह्याच्यामागचं कारण कळलं नाही, की 2009, 7, 8 काय जे असेल ते, तेव्हाचे किस्से आत्ता एक्सपोज होत आहेत. का? आणि एवढे बिलियनियर्स आहेत ते, बिलियनियर्स. त्यांची नावं एक्सपोज होत आहेत ह्यामध्ये. अक्षरशः असं वाटतं ना कधी-कधी कलियुग आहे ना, कलियुग, त्यातले हे राक्षस आहेत. राक्षस पण नाही तो. राक्षसाची पण मला कधी-कधी सीमा वाटते. त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेव्हल पोहोचलेली माणसं आहेत ही. आणि खरं सांगतो, ह्या जगात आहे ना, ह्या जगात तुमचे आई-वडील सोडले ना, आई-वडील, कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही. कारण हे खूप वाईट परिस्थिती आहे आणि हे ग्लोबल हे सगळं एक्सपोज झालेलं आहे. लाज वाटते अशा लोकांची, लाज.